ज्ञानेश्वरी पठण अध्याय 14 ओव्या 301 ते 325 श्लोक 21 ते 21। किंबहुना पंडुसुता ऐसे तो माझी सत्ता, पावे जैसी सरिता सिंधुत्वगा। नळिकेवरुनी उठिला जैसा शुक शाखे बैसला, तैसा मूळ अहंते वेढिला तुम्ही म्हणुनी। आगा अज्ञानाची या निदा, जो घोरत होता बदबदा, तो स्वस्वरूपी प्रबुद्धाचे इलाकी। पैबुद्धी भेदाचा रिसा, तया हातूनी पडिला विरेशा। म्हणून प्रतिमुखा भासा मुकला तो, देहाभिमानाचा वारा आता वाजो ठेला विरा। तै ऐक्य विचिसी सागरा जीवेश आहे, म्हणून मदभावेसी प्राप्ती पाविजे तेने सरिसी। वर्षांती आकाशी घनजात जेवी, तेवी मी होऊनी निरुता। मग देहीची ये असता, नागवे देह संभूता गुणासी तो। जैसा भिंगाचे घरे, दीप प्रकाशू नावरे। कान विजेची सागरे वडवानळू, तैसा आला गेला गुणांचा। बोधून मैळे तयाचा, तो देही जैसा व्यमाचा चंद्र जळी। तिन्ही गुण आपुलाले प्रौढी, देही नाचविती बागडी। तो पाहू हिन धाडी अहंते ते, हा ठायवरी नेहटूनी ठेला अंतरी। आता काय वर्ते शरीरी, हेही नेणे। सांडोनी अंगीची खोळी, सर्परिगालिया पाताळी। ते त्वचा कोण सांभाळी, तैसे झाले का सौरभ्य जीर्णू जैसा। आमोदू मिळोनी जाय आकाशा, माघारा कमळकोशा नयेची तो। पै स्वरूप समरसे ऐक्यगा झाले तैसे, ते थकी धर्म हे कैसे नेणे देह। म्हणून जन्म जरा मरण इत्यादी जे साही गुण, ते देहीची ठेले कारण नाही। तया घटाची या खापरिया, घटभंगी फेडलिया। महदाकाश अपैसया झालेची असे, तैसी देहबुद्धी जाये। जै आपण पा आठवू होय, तै आन काही आहे ते वाचुनी। येणे थोर बोधलेपणे, तयासी गा देहे असणे। म्हणून तो मी म्हणेत गुणातीत, यया देवाची या बोला। पार्थू अति सुखावला, मेघे संभो खिला मोरू जैसा। कैर्लिंगै त्रिगुणात्मेता, नतितो भवति प्रभो। किमाचार्य कथन चैतान, स्त्रीगुणान्नतिवर्तते।
तेणे तोषे विरपुसे जे कोणी चिन्ही तो दिसे जया माझी वसे ऐसा बोधू तो निर्गुण काय आचरे कैसे निर्गुण निस्तरे हे सांगिजो माहेरे कृपेचेनी यया अर्जुनाचे या प्रश्ना तो षड्गुणांचा राणा परिहारू आकरणा बोलतू असे म्हणे पार्था तुझी नवाई हे एतुलेची पुसशिकाई ते नामची तयात पाही सत्य लटिके गुणातीत जया नावे तो गुणाधीन तरी नाग नव्हे ना होय तरी नांगवे गुणायया परी अधीन का नांगवे हेची कैसेनी जाणावे गुणांची रवरवे माझी असता रामकृष्ण हरी।